सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शहरात तापमानाचा पारा वाढत असतानाच वाढत्या उन्हामुळे अंगाची लाई होत चालली आहे. त्यातच उन्हाच्या झळा आणि बर्फाचा गोळा हे अबालवृद्धांच्या आवडीचं समीकरण झालंय. मात्र सरबत आणि गोळ्यांमध्ये वापरण्यात येणारे रंग, कारखान्यात बर्फ तयार करण्यासाठी वापरलेले पाणी आणि त्याची पद्धत, फळांच्या रसांमध्ये तयार करण्यात आलेले रासायनिक फ्लेवर, बाटलीतून मिळणाऱ्या तयार सरबताची शुद्धता अशा अनेक बाबी आरोग्याच्या दृष्टीनं प्रश्नार्थक ठरत आहेत. यामुळे उन्हाचा दाह कमी करण्यासाठी शीतपेयांचा घेतला जाणारा आधार अनेक आजारांना निमंत्रण देणारा ठरत असल्याचं दिसून येत आहे. नाशिकमधील सर्वच रस्त्यांवर आणि चौकात विविध प्रकारचे सरबत, बर्फगोळा, सोडा सरबत, उन्हाच्या रसाचे गाडे, ज्यूस सेंटर, मिल्कशेक, ताक, लस्सी आणि शीतपेयांची दुकाने थाटलेली आहेत. तर बऱ्याच दुकानांमध्ये तयार बाटलीबंद सरबत उपलब्ध असून त्याला ग्राहकांकडून मागणी आहे. 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत या पेयाची किंमत आहे. सरबत पासून ज्यूस पर्यंत प्रत्येक पेयामध्ये बर्फाचा वापर केला जातो. पेयाच्या दुकानात तसेच गाडीवर कितीही स्वच्छता असली तरी कारखान्यात तयार होणाऱ्या या बर्फाची शुद्धता आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा मात्र प्रश्न कायम आहे. रसायनयुक्त तसेच कृत्रिम तत्वे असलेल्या शीतपेयांमुळे घशाच्या विकारासह गॅस्ट्रो, डायरिया यांसारख्या पाण्यापासून होणाऱ्या आजारांची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात बर्फगोळा, कोल्ड्रिंक्स आणि इतर शीतपेयांपेक्षा बर्फविरहित कोकम, वाळा, लिंबू, गुलाब, आवळा सरबत, ताक, लस्सी, नीरा, फळांचा रस अशी पेय घेतल्यास आरोग्याचा धोका टळू शकेल. या गोष्टी आपल्याला घरी देखील तयार करता येऊ शकतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.